नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सायन्सचा आपण चौथं लेसन बघतोय, डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे आपत्ती व्यवस्थापन. हा धडा आपण बघितला. यामध्ये काही पॉईंट्सही मी तुम्हाला लिहून दिले, त्याचीच रिव्हिजन आपण करीत आहोत. त्यामध्येच पहिला पॉईंट आहे, तुम्हाला एक डायग्राम दिली होती. त्या डायग्राममध्ये सांगितलेलं कॅन यू टेल. त्यामध्ये चित्रात तुम्हाला कोणकोणते प्रसंग दिसतात, त्यामध्ये तुम्हाला काय काय दिसतं हे ऑब्झर्व करायला लावलेलं. हे आपण बघितलेलं. मग पहिल्या चित्रामध्ये आपल्याला भूकंप झालेला दिसत होतं. सेकंड पिक्चरमध्ये आपण बघितलेलं की आग लागलेली बघितलेली. थर्ड पिक्चरमध्ये बघितलेलं रेन, पाऊस खूप आलाय. असे वेगवेगळे पॉइंट्स आपण त्यामध्ये बघितले होते. त्यानंतर आपण बघत आहोत डिझास्टर म्हणजे आपत्ती. इन जुलै 2014 द whole village of Malin in Ambegaon तालुका of Pune district was destroyed in a matter of minutes due to landslide. 2014 मध्ये पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीन ह्या गावी दरड कोसळून डोळ्यादेखत तिथलं जीवन हे विस्कळीत झालेलं, उद्ध्वस्त झालेलं. इन नोव्हेंबर 2015 मेनी पीपल डाईड ड्यू टू द फ्लोडिंग कॉज्ड बाय हेवी रेन्स इन तमिळनाडू. नोव्हेंबर 2015 मध्ये तमिळनाडूत अतिवृष्टी म्हणजे खूप पाऊस झाला, त्यामुळे तिथले लोक काय झाले, मृत्युमुखी पडले. इन 1993 मेनी पीपल डायड ड्यू टू द अर्थक्वेक ॲट किलारी इन लातूर डिस्ट्रिक्ट. 1993 मध्ये लातूर जिल्ह्यातील किलारी गावामध्ये तिथं भूकंप झाल्याने हजारो लोकांचा मृत्यू झाला. इवन टुडे पीपल ऑफ मुंबई shudder at the memory of July 2005. 2005 मध्ये when many people had lost their lives in Delgu caused by heavy rains. पावसाचं पाणी तुंबल्याने महापूर येऊन मुंबईमध्ये 2005 साली लोक काय झाली तर मृत्यू म्हणजे आपत्ती आली. म्हणजे असे नॅचरल आपत्ती निसर्गाकडून आली. काही ठिकाणी भूकंप झाला, काही ठिकाणी पाऊस पडला, तर काही ठिकाणी घरं कोसळली गेली, तर काही ठिकाणी पाणी साचून नैसर्गिक आपत्ती झाली. त्यानंतर पुढचा पॉईंट होता द डिझास्टर ऑफ मालीन विलेज म्हणजे आपल्या आंबेगाव तालुक्यातील जे माळीन गाव आहे त्यामध्ये जी दगड कोसळली तिथलं हे चित्र आहे. त्यानंतर व्हॉट इज अ डिझास्टर म्हणजे काय, अ सडन इव्हेंट दॅट कॉज अ लार्ज स्केल डॅमेज टू लाईफ, प्रॉपर्टी अँड सोशल अस्पेक्ट्स ऑफ ए नेशन और सोसायटी इज कॉल्ड अ डिझास्टर. अचानक उद्भवणाऱ्या संकटामुळे राष्ट्राची किंवा समाजाच्या मोठ्या प्रमाणात जी जीवित, आर्थिक व सामाजिक हानी होते त्याला आपण काय म्हणतो, आपत्ती, डिझास्टर म्हणतो. पुढचा पॉईंट आहे हाऊ अँड व्हाय डू द फॉलोइंग डिझास्टर ऑकर. आपत्ती कशामुळे येतात आणि त्या कशा असतात. फ्लोड्स ड्यू टू हेवी रेन, अतिवृष्टीमुळे येणारा महापूर. अँड अर्थक्वेक, लाइटिंग, अ होलोनिक इरोप्शन इट्सेट्रा. भूकंप, वीज कोसळणे, ज्वालामुखी म्हणजे जाळ, वणवा लागणे इत्यादींमुळे आपत्ती येत असतात. फॉरेस्ट फायर, जंगलाला अचानक लागलेली आग. increased risk due to heavy density of population in a limited area. वाढत्या लोकसंख्येमुळे छोट्या प्रदेशात लोकांची गर्दी एकवटल्याने होणारी. रिम्पॅन्ट अँड इरेग्युलर कन्स्ट्रक्शन, बेसुमार प्रमाणात होणारी बांधकामे. इकॉलॉजिकल इम्बॅलन्स, पर्यावरणाचा ढासळत चाललेला समतोल म्हणजे पर्यावरण म्हणजे इकडे तिकडे तुम्ही घाण टाकणे, नदी नाले भरून वाहणे, त्यामध्ये पडलेला कचरा. टिरोजन, रॉयट्स, क्राईम्स रिझल्टिंग इन अ बॉम्ब एक्सप्लोजन्स, अस्टेल्स फायर अँड ॲक्सिडंट. दहशतवाद, दंगल, गुन्हेगारी, यातून बॉम्बस्फोट, हल्ले, आगी, अपघात या सगळ्यांमधून होणार. या सगळ्यांमधून काय होत असतात तर आपत्ती म्हणजे डिझास्टर येत असतात आणि त्यामुळे त्याचा त्रास होतो. डिझास्टर ऑफ टू मेन काइंड्स, दोन डिझास्टरचे टाईप्स आहेत. एक आहे मॅनमेड म्हणजे मानवानं तयार केलेली, एक आहे नॅचरल म्हणजे निसर्गाने तयार केली. मॅनमेड म्हणजे फायर, बॉम्ब एक्सप्लोजन म्हणजे आग आहे, त्यानंतर बॉम्ब एक्सप्लोजन, बॉम्ब कुठे ठेवायचा, त्याचा स्फोट कधी, हे मानवानं तयार केले. निसर्ग काय, अर्थक्वेक भूकंप, त्यानंतर फ्लोड्स
महापूर येणे, सुनामी म्हणजे लाटा मोठमोठ्या, कोलॅप्स ऑफ अ बिल्डिंग मोठमोठ्या इमारती पडणे, फॉरेस्ट फायर आग लागणे, ह्या सगळ्या काय आहेत तर नॅचरल थिंग्स आहेत, म्हणजे मानवाने तयार केलेल्या आणि निसर्गाने तयार केलेल्या. त्यानंतर पहिला पॉईंट आहे त्यामधला अर्थक्विक. सच व्हायब्रेशन ऑर अ क्विकिंग इन द अर्थ क्रस्ट इज नोन ॲज अ अर्थक्विकर. म्हणजे काय तर सच व्हायब्रेशन म्हणजे हलणे, जमीन हलणे, जमीन हलणे, नंतर क्रस्ट क्विरिंग इन अ अर्थ क्रस्ट, जमीन हादरणे, थरथरणे, जमिनीला भेगा पडणे, अशा ज्या घटना होत आहेत त्यालाच आपण काय म्हणतो तर अर्थक्विकर, भूकंप म्हणतो. मोमेंट in the entire of the earth realize tremendous amount of energy discourse seismic waves leading to moments of the earth surface like tremors saying and cracking up. म्हणजेच काय तर जमिनीला थरा जाणे, हलणे, भेगा पडणे या वेगवेगळ्या गोष्टी या अर्थक्विकर्समध्ये होत असतात. मग भूकंपाचे परिणाम काय? इफेक्ट्स ऑफ अर्थक्विकर. डिस्ट्रक्शन ऑफ अ इन्फ्रास्ट्रक्चर दॅट इज बिल्डिंग, ब्रिज, रोड्स, रेल्वे ट्रॅक. बांधकामे असतील, पूल आहे, रस्ते, लोहमार्ग उद्ध्वस्त होतात. चेंज इन द डायरेक्शन ऑफ द फ्लो ऑफ रिव्हर्स. नद्यांच्या प्रवाहाची दिशा बदलून जाते. लॉसेस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी. मोठ्या प्रमाणात जीवितहानी होते किंवा वित्तहानी होते, म्हणजे आपली प्रॉपर्टीही जाते आणि त्याबरोबर लाईफ आपल्या जीवनामधलं सगळंच गणित काय होतं फिसकडलं जातं. त्याचमध्ये सेकंड पॉईंट आहे फ्लोड्स, महापूर. डेफिनिशन. फ्रिक्वेंटली ऑकरिंग अ नॅचरल डिझास्टर इन अ पार्ट्स ऑफ अ वर्ल्ड इन अ फ्लोड्स. महापूर ही आपल्या जगातली वारंवार उद्भवणारी एक काय आहे तर नैसर्गिक साधन संपत्ती आहे, एक आपत्ती आहे. ड्यू टू द एक्सेसिव्ह रेन्स इन द सम प्लेन रिव्हर ओव्हरफ्लोज इट्स अ बँक कॉझिंग ग्रोथ. अतिवृष्टीमुळे एकाच ठिकाणी अधिक प्रमाणात जमा होणारं पाणी नदीच्या पात्राबाहेर जातं किंवा नदीच्या पाणी आपण नदी पात्रात सोडून देत असतो. द वॉटर ड्रेनेज सिस्टीम इन अ बिग सिटीज फॉर अ शॉर्ट वेन देअर इज अ हेवी रेन. त्याचप्रमाणे बेसुमार पाऊस झाला की मोठमोठ्या शहरांमध्ये पाण्याचा निचरा होत नाही. पाणी वाहून जाण्याची अपुरी व्यवस्था असल्यामुळे तिथं काय होतं ड्रेनेज सिस्टीम तयार होते, त्यामुळे गटारे तुंबली जातात आणि पाणी रस्त्यावरती येत असतं. रिझल्टिंग इन अ चॉकिंग अँड गटर्स ड्रेनेज लाईन्स. त्यामुळे आसपासच्या परिसरात व घरातही पाणी शिरले जाते. वॉटर ओव्हरफ्लोज ऑन द रोड अँड सराउंडिंग एरिया अँड इवन इन अ नियर बाय हाऊसेस. त्यामुळे ते आपल्या घरामध्ये जात असतं. इफेक्ट्स ऑफ अ फ्लोड्स, महापुराचे परिणाम. लॉसेस ऑफ अ लाईफ अँड प्रॉपर्टी, जनजीवन विस्कळीत होतं. सॉईल इरोजन, जमिनीची धूप होते. डिस्ट्रक्शन ऑफ अ स्टँडिंग क्रॉप, पिके जी उभे असतात ती पडली जातात किंवा वाहून जातात, पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. आफ्टर इफेक्ट्स ऑफ अ फ्लोड्स लाईक स्प्रीड ऑफ डिसीज अँड इपिडेमिक अफेक्टिंग द हेल्थ ऑफ पीपल. आणि पूर ओसरल्यानंतर आजार, रोगराई यांमुळे लोकांचं काय होतं आरोग्य खालावतं. त्यानंतर पुढचा स्ट्रोम्स म्हणजे वादळे. द फॉर्मेशन ऑफ अ हाय अँड लो एअर प्रेशर लेव्स इन ॲटमॉस्फिअर. हवेत निर्माण होणारे कमी अधिक दाबाचे जे पट्टे आहेत कॉजेस चेंजेस इन अ वेदर. त्यामुळे होणारा हवामानातील जो बदल आहे त्यालाच आपण काय म्हणतो तर स्ट्रोम, वादळ म्हणतो. इफेक्ट्स ऑफ अ स्ट्रोम. ग्रेट डॅमेज इन द स्ट्रोम अफेक्टेड रिजन. वादळग्रस्त प्रदेशाचे अमाप नुकसान, म्हणजे वादळ आल्यानंतर घराचे पत्रे उडून जाणे यांसारख्या गोष्टी वेगवेगळ्या ठिकाणी घडत असतात. म्हणजे वादळ आल्यावर काय आपली लाईफ अँड प्रॉपर्टी डिस्ट्रॉय होते, आपलं जीवित आणि मालमत्ता म्हणजे आपलं जे घर आहे त्याचं नुकसान होतं, आपलंही नुकसान त्यामुळे होत असतं. डिस्ट्रीब्युशन ऑफ अ इलेक्ट्रिक सप्लाय, वीज पुरवठा खंडित होतो. डिस्ट्रीब्युशन ऑफ अ ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन, दळणवळण यंत्रणा दळणवळण यंत्रणा खंडित होत असते. त्यानंतर पुढचे फॉरेस्ट फायर, वनवा. फॉरेस्ट फायर इज ॲन अनकंट्रोल्ड फायर इन अ फॉरेस्ट. वनवा म्हणजे काय तर जंगल, जिथं फॉरेस्ट, क्रेस्टर अँड ग्रासलँड ड्यू टू नॅचरल ऑर मॅनमेड कॉजेस. तिथं काय होत असतं नैसर्गिक अथवा मानवी कारणांमुळे लागलेली अनियंत्रित आग
तयार होत असते आणि तिथं त्या वणवा फॉरेस्ट फायर वणवा तयार होत असतो. त्याचे परिणाम काय आहेत? ग्रेट डॅमेज ऑर नॅचरल वेल्थ अँड बायोडायव्हर्सिटी. नैसर्गिक साधन संपत्तीचं नुकसान होणं, आपली बायोडायव्हर्सिटी आहे त्याचं नुकसान होणं, हवा प्रदूषित होणं, ही या वणव्यामुळे लागलेले त्याचे परिणाम आहे. डिझास्टर मॅनेजमेंट, आपत्ती व्यवस्थापन. कम्युनिटी पार्टिसिपेशन अँड डिझास्टर मॅनेजमेंट आर क्लोजली रिलेटेड. हे काय आहे तर क्लोजली रिलेटेड, एकमेकांच्या सहवासात आहेत. या दोघं फार जवळचे रिलेशन आहे. टेकिंग स्टेप ऑफ टू प्रिव्हेंट डिझास्टर, मेकिंग प्लॅन्स टू सेल्फ डिझास्टर अँड डेव्हलपिंग द कॅपॅसिटी फॉर अदर इज कॉल्ड डिझास्टर मॅनेजमेंट. आपत्तींना तोंड देण्यासाठी योजना तयार करणे आणि त्यांसाठी क्षमता मिळवणे म्हणजेच काय तर डिझास्टर मॅनेजमेंट. इन्स्टिट्यूट ॲट वर्क, कोण काय करते? The National Disaster Management Authority was established in 2005. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाची संस्था 2005 मध्ये. It undertakes the planning and implementation of disaster management work. आणि आपत्ती व्यवस्थापनांतर्गत वेगवेगळे नियोजन करून ही संस्था कार्यरत आहे. कॉन्टॅक्ट फॉर डिझास्टर मॅनेज, आपत्ती व्यवस्थापनासाठीचे संपर्क. पोलीस 100, फायर ब्रिगेड 101, ॲम्ब्युलन्स 102, डिझास्टर मॅनेजमेंट 108. रिमेंडल अँड प्रिव्हेंटिव्ह मेजर्स, उपाय आणि काय खबर. कीप वॉचिंग TV अँड रेडिओ न्यूज अँड बुलेटिन्स. रेडिओ TV वरील बातम्यांकडे आपण सतत लक्ष दिलं पाहिजे. यूज बॅटरी ऑपरेटेड रेडिओज अँड मोबाईल्स, बॅटरीवर चालणारा रेडिओ मोबाईल वापरला पाहिजे. हॅड द वॉर्निंग इन्शुअर्ड बाय द मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट केअरफुली. हवामान खात्यानं म्हणजे पाऊस येणार आहे नाही येणार हे जे हवामान खात्याने दिलेल्या सूचना आहेत त्या केअरफुली बघितल्या पाहिजे. लँडस्लाइड्स ऑकर्स इन अ हिली एरिया ड्यू टू अ क्लाउड ब्रस्ट अवर हेवी रेन्स. ढगफुटी असेल, अतिवृष्टीमुळे डोंगर उतारा उडून दरड कोसळती किंवा डोंगर टेकड्या खचतात आणि त्या खाली येतात. अशा वेळी डोंगर पायथ्याशी आपण थांबलं नाही पाहिजे. ड्युरिंग फोर्स डू नॉट लेंजर इन हाऊसेस ऑर एरियाज ऑन अ रिव्हर बँक, सिक्रेट शेल्टर इन अदर सेफ प्लेस. नदीला पूर आला, नदीकाठच्या परिसरात घरात न थांबता सुरक्षित जागं जाणं हे आपलं गरजेचं आहे. ड्युरिंग अन अर्थक्वेक, रोड्स स्लाइड ओपन द ग्राउंड, स्टिक, रेल्वे ट्रॅक्स गेट अपरूटेड. मग काय होतं तर नदीला भूकंपामध्ये रस्ते दुभागतात, जमिनीला भेगा पडतात, रेल्वेचे रूळ उखडले जातात. त्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचे मार्ग काय होतात? बंद होतात. टेक शेल्टर इन रिलीफ कॅम्प्स ॲज दे प्रोव्हाइड मेडिसिन्स, फूड पॅकेट्स, ड्रिंक वॉटर इन एटसेट्रा. म्हणजे काय? मदत केंद्र असेल, छावणी यांचा आसरा घेणं, औषधं, अन्नाची पाकिटं पुरवणे, या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर एखाद्याला मिळणं हेही गरजेचं आहे. टू गेट अ प्रोटेक्शन फ्रॉम फायर, यूज फायर एक्झिग्नेट्स इन अ पब्लिक प्लेस लाईक स्कूल, हॉस्पिटल अँड रेल्वे स्टेशन. आगीपासून बचावासाठी शाळा, हॉस्पिटल, रेल्वे स्थानक या ठिकाणी अग्निशामक नळाचा वापर करणे किंवा वेगवेगळ्या ठिकाणी योग्य ती खबरदारी घ्यावी. नंतर आहे फर्स्ट एड, प्रथम उपचार. त्यामध्ये बघितले इन अ डे टू लाईफ समटाईम्स वी हॅव टू फेस डिझास्टर ॲक्सिडेंट ऑफ अ व्हेरिंग प्रोपोर्शन. रोजच्या जीवनात आपल्याला अनेक आपत्तींना सामोरं जावं लागतं, लहान आहेत तर काही मोठे आहेत. ओशन इट इज नेसेसरी टू गिव्ह सम इमिजिएट हेवी हेड इवन बिफोर अ मेडिकल ट्रीटमेंट बिकम अवेलेबल. आणि तत्काळ काहीतरी आपल्याला वैद्यकीय उपचार मिळणं हे गरजेचं आहे. त्यानंतर आहे पुढचा एक्सटर्नल ब्लिडिंग, बाह्य रक्तस्राव. इफ अ पर्सन ब्लिडिंग फर्स्ट मेक हिम सॅट ऑर लाईट डाऊन कम्फर्टेबल. रक्तस्राव झाल्यास व्यक्तीस आराम मिळावा, त्याला एका योग्य पद्धतीनं बसवणे किंवा झोपवणे, त्यावर उंच ठेवून जखम काय करायची? कीप द ब्लिडिंग पार्ट ऑफ द बॉडी, ती स्वच्छ पाण्यानं आपण काय करायचे? धुवून घ्यायची. बोन्स अँड स्क्लाय, भाजणे व पोळणे. मायनर बोन, किरकोळ भाजल्यास, आणि सिरियर बोन, गंभीर भाजल्यास.
द इंजर्ड पार्ट शुड बी वॉश्ड विथ वॉटर ऑर हेल्ड अंडर वॉटर. जखम झालेला भाग पाण्याने धुवा किंवा पाण्यात बुडवून तो स्वच्छ करा. गिव्ह द व्हिक्टीम वॉटर टू ड्रिंक. पिण्यास पाणी द्या. क्लीन द ओशन युझिंग अ कॉटन सो टुडे इन अन अँटीसेप्टिक सोल्युशन. निर्जंतुक पाण्याच्या द्रावणात कापड भिजवा आणि जखम हलक्या हाताने म्हणजे आपलं डेटॉल वगैरे त्यानं काय करायचं तर आपण ते स्वच्छ धुवायचे. डू नॉट अप्लाय ऑइली ऑइंटमेंट. तेलकट मलम लावू नका. कवर वन्स युझिंग अ ड्राय ड्रेसिंग. जखमा कोरड्या ड्रेसिंगने झाका. सिरियस इमोशनल सपोर्ट. मानसिक आधार द्या. कवर द वंड्स विथ अ स्टरिलायझर क्लॉथ. निर्जंतुक कापडाने भाजलेला भाग काय करायचा आहे झाकायचा आहे पटकन. रिमूव्ह ज्वेलरी शूज इट्सेट्रा. आपले दागिने आणि बूट लगेच काढायचे. डू नॉट टच ऑर ब्रश द ब्लास्टर ऑन द स्किन. तेलकट मलम आपण लावायचा नाही. त्वचेवर आलेले फोड फोडायचे नाहीत. त्यानंतर डू नॉट अप्लाय ऑइली ऑइंटमेंट्स. क्रीम लावायची नाही. डू नॉट ट्राय टू रिमूव्ह द क्लॉथ. कीप इट अँड स्टक टू द बर्न स्किन. शुद्धीत असल्यास पिण्यास पाणी द्या. चहा कॉफी द्या. गेट मेडिकल ॲसिड ॲट 1. तातडीने त्याला वैद्यकीय मदत द्या. त्यामधलाच तिसरा पॉईंट आहे सनस्ट्रोक उष्माघात. When the work in the sun continuously for a long time, the body lost a lot of water and minerals. हा जास्त उष्णता झाल्यानंतर जास्त वेळ आपण काम केल्याने आपल्या शरीरातील पाणी आणि क्षाराचे प्रमाण काय होते कमी होते. त्यामुळे आपल्याला काय होतो थकवा येतो. त्यावरती उपाय काय आहे तर टेक द पेशंट टू अ कूल प्लेस इन द शेड. रुग्णास